छोटू कितना हुआ? भैया 25 रुपये। ठीक है रख ले। और हाँ बादल, एजेंडा रख, पेपर मुझे दे दे। और हाँ पूरे बिकने चाहिए, 5 का एक बेचना पर। ठीक है ना, चल मैं जा रहा हूँ। भैया भैया, पेपर लो ना, पेपर। चिल्ला क्यों ना? अरे नहीं है तेरे पास का ठंडा स्टॉक भी ना दे। नहीं है। छोड़ छोड़ छोड़।
मुझे यहाँ से बाहर निकालो। मुझे यहाँ से बाहर निकालो। तुम यहाँ से बाहर नहीं जा सकते क्योंकि तुम्हारे पंख मैंने काट दिए हैं। मैं उड़ सकता हूँ, मैं उड़ सकता हूँ, मैं उड़ सकता हूँ, मैं उड़ सकता हूँ, मैं उड़ सकता हूँ। मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा। मुझे घर जाना है। नहीं 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 नहीं, मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा, मैं उड़ूंगा।
मैं उड़ सकता हूँ। हे, क्या तुम मुझे सुन सकते हो? मुझे देखो, मैं आजाद हो चुका हूँ। हे, तुम भी मेरी तरह पिंजरा तोड़ के आसमान में सैर कर सकते हो। अपने दोनों पंख जोर जोर से फड़फड़ाओ और आसमान में उड़ जाओ, बिल्कुल मेरी तरह। उड़ जा, उड़ जा, उड़ जा, उड़ जा, उड़ जा, आसमान में उड़ जा, उड़ जा, उड़ जा, उड़ जा, उड़ जा, उड़ जा, उड़ जा। सरकारच्या आदेशानुसार कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, तरी पण गावातले लोक आपापल्या घरीच राहावे आणि कोणीही मास्क शिवाय बाहेर पडू नये। जो कोणी बिना मास्कने बाहेर पडेल त्याच्यावर सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल। हो, नमस्कार। संपूर्ण भारतात लॉकडाऊन लावण्यात येत आहे। आता आजपासून पूर्ण भारत बंद असणार। सीमा विचारात पडली। कपडे शिवायला ग्राहकच माझ्या घरी आले नाही तर माझ्या पोटापाण्याचं काय, माझं घर कसं चालणार? आणि आपले काका यांचं तर पिढ्यानपिढ्या चालणारं कामच बंद झालं। आता जर यांची दिवसाची रोजीच निघाली नाही तर रात्रीची चूल कशी पेटणार? कोरोनाच्या संकटामुळे शहरामध्ये शिक्षणाला बंदी तर आलीच, पण इथे गावात सुद्धा शाळा बंद झाल्या। आता मुलं कसे शिकतील या विचारामध्ये मास्तरीनबाई गुंतलेल्या होत्या। सीमा पहाटे बाहेर येताच बघते तर काय की चिंकीत पानं तोंडाला बांधत आहे। सीमा हसली। सीमाने चिंकीला विचारले, असं तोंडाला पान का बरं बांधत आहेस? तर चिंकी म्हणाली, आई, मास्क तोंडाला बांधल्याशिवाय बाहेर जाता येत नाही आणि बाहेरून आपण मास्क विकत घेऊ शकत नाही।
कारण मास्कची किंमत बाहेर महाग आहे. हे ऐकून सीमाच्या लक्षात आलं की घरात काही कपडे आहेत, त्याचा एक मास्क चिंकीसाठी तयार करायला हवा. चिंकीसाठी मास्क तयार करता करता तिच्या डोक्यात एक कल्पना आली की असेच मास्क गावातल्या लोकांकरता तयार केले तर जो मास्क बाहेर 150 रुपयाला मिळतो तोच मास्क 10 रुपयाला विकला तर. या विचाराने ती दिवस रात्र मेहनत करून मास्क तयार करायला लागली. आणि नंतर काय तर सीमाच्या घरासमोर चक्क मास्क खरेदी करणाऱ्याची रांग लागली आणि बंद झालेले मशीनचे चाक पुन्हा सुरू झाले. आणि इकडे आपले काका जे आपल्या टोपल्याचा माल विकायला शहरात जाऊ शकत नव्हते, ते आपल्या मालाची भरपाई कशी करणार. मग याचा त्यांनी विचार सुरू केला की मी शहरात न जाता गावातच उद्योग सुरू केला तर. त्यांच्या लक्षात आलं की गावात पिढ्यानपिढ्या मातीत हात घासून धुण्याची पद्धत होती, ती आपण मोडली तर. हा विचार करून त्यांनी त्याच बांबूच्या साह्याने सॅनिटायझरचे स्टँड बनवले. आता हीच मशीन शेतात, घरात, कार्यालयात, गावोगावी उपयोगी पडली आणि काकांच्या थांबलेल्या कामाला पुन्हा एक नवीन रोजगार मिळाला. आणि इकडे संकटाचे वादळ पुन्हा कोसळले. मास्तरीनबाई सतत आपल्या विचारांमध्ये गुंतलेल्या होत्या. आपल्या मुलांचं काय होणार. तिकडे शहरामध्ये फोनच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाल्या. आपल्या गावातल्या मुलांकडे साधा फोनही नाही. आपल्या गावातील मुले कुठे जाणार, कशी शिकणार. मग काय याचा विचार मास्तरीनबाई करू लागल्या. आणि एक दिवस मंदिराची प्रार्थना ऐकून मास्तरीनबाई बाहेर आल्या. बाहेर येतच त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. माझा आवाज ऐकायला मुलं शाळेत येऊ शकत नाही, पण मी माझा आवाज मुलांपर्यंत लाऊडस्पीकरच्या पोंग्याद्वारेच पोहोचू शकते. लॉकडाऊन मध्ये बंद पडलेले डेकोरेशनचे पोंगे शिक्षणासाठी उपयोगी ठरले. आता मुलंच नाही तर गावातील प्रत्येक व्यक्ती पोंग्याद्वारे शिक्षण घेऊ लागले. हॅलो मुलांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेलच, तर आज आपला शाळेचा पहिला दिवस. एक संकट, एक प्रयास आणि एक अदम्य विश्वास. लॉकडाऊनचा हा नवीन प्रवास सर्व नागरिकांना अधिक उमेद देऊन गेला, जगण्याची नवीन कला शिकवून गेला.
एक कोमल, हे घे थोडंसं पाणी पिऊन घे. माझ्या संग तू पण लई दमली असेल नाही का? धो. घाबरलीस का? आज ना तुला एक गोष्ट सांगतो. एक कोमल, या पेटीत ना आठवणीची सावली लय जपून ठेवली आहे मी. दाखव तुला. थांब. आ? आ? ए हे बघ ना. शाळेमध्ये असताना मी हे चित्र काढलं होतं. हा मी. का ग तुला खोटं वाटते? हा मीच आहे. आणि ही बघ माझी मैत्रीण राधिका. आणि हा बघ फूल मी दिलं होय. हे बघ ना माड. मस्त आहे ना. ती घालून सुंदर दिसायची. पण या माडीतलं मणी तुटलं. आता ही माड माझा पासेच राहिली. लय जुनं आहे पुस्तक. पण सुगंध अजूनही तसा बघ. हाय ना. ए हे बघ ना. जोकराची टोपी. राधिकाने मला वाढदिवसाला भेट दिली होती ना. हीच ती टोपी. छान दिसतोय ना. अशी काय बघतस माझ्याकडं? तुला हे समज खोटं वाटते? हे खोटं नाही. हे समज खरा. बघ तिकडे. बघ माय छोटस गाव दिसतंय वे तुला. तिथे मी आणि माय एकामेकाच्या संगतीनं राहायचो. काय झालं रे पोरा? असा काऊन बसलास? माय मी आज शाळेत नाही जाणार. काऊन रे? काऊन शाळेत नाही जाणार म्हणतस? लोक मला येडकूड म्हणतात. जी येड्यासारखं वागतोय ना असं बोलतात. मी आज शाळेत नाही जाणार. अरे, ऐक. लोक काय बी म्हणतात. लोकांचं थोडी ऐका लागते. शाळेना आहे ना माया बबलू, तू जाशील ना शाळेत? शाळेना माया बाळ.
मायनं मोलमजुरी करायची आणि गरिबीच्या परिस्थितीमध्ये ती मला शिकायला धाडायची. तुला एक गोष्ट सांगू का? ज्या शाळेमध्ये मी जात होतो ना, त्या शाळेमध्ये माझी एक मैत्रीण होती, राधिका. हा? बिलकुल तुझ्यासारखी सुंदर, लोभस आणि सालस. अभ्यासात लई हुशार होती ती. मला पुस्तकी नसली तर आपली पुस्तक मला द्यायची आणि सांगायची, निराट टकमक बघण्यापेक्षा जरा अभ्यासही करत जा की. कसं आहे कोमल, मी होतो गरिबीतला, ती मला मदत करायची आणि मी तिला काही देऊ शकत नाही. मला कसं तरी वाटायचं बघ, म्हणून मी बागेतून फुल आणून दिलं तिला. लय खुश झाली ती, मस्त हसली. तो आनंद तिच्या मला बघायचं मिळावा म्हणून मी ठरवलं की मी तिला रोज एक फुल आणून देणार. पण एक दिवस काय झालं कोमल, राधिका शाळेमध्ये आलीच नाही. मी तिची वाट बघत होतो. एक दिवस गेलो, 2, 3, 4 दिवस गेलो, पण राधिका कुठंच नाही. मी शाळा न करता मी तिच्या घरी गेलो. अगं ए राधिका, अगं ए राधिका. राधिकाने मला बघून हसली पण नाही आणि माझ्या हातातला फुलाला पण बघितलं नाही. ए राधिका, अगं काय झालं ग? तुला बरं नाही का? ती माझ्याशी बोलली पण नाही. ती एकसारखी एकटक एका दिशेने नजर रोखून होती. मी पण बघितलं, तिथं तिनं लावलेलं एक छोटस फुलझाड होत. अगं राधिका, तू या झाडाचं एकटक काय बघतीया? ती मला बोलली, बबलू, माझ्या झाडाला फुल कधी येईल र याची वाट बघतीया. अगं राधिका, तुझ्या झाडाला कडी आली ना कडी, आता लवकरच फुल पण येणार. आता तरी हस. ती कधीच हसली नाही र. मी दररोज शाळा करून, जो कोणाची टोपी घालून, माकड्यावाणी उड्या मारून मी तिला रोज हसवायचे. पण ती कधीच हसली नाही र, कधीच हसली नाही. दिवसांदिवस तिची तब्येत लई बिघडत होती आणि तिने लावलेले झाड तितक्याच वेगानं मोठं होऊ लागलं आणि आता छोटूसा कडीतून आता एक मोठं फुल झालं. अगे राधिका, अगं बघ, अगं बघ, तुझ्या झाडाला फुल आले. अगं बघ की. अगं ए राधिका, बघ बघ, तुझ्या झाडाला फुल आले. राधिका, बघ बघ, तुझ्या झाडाला फुल आले. राधिका, राधिका, बघ बघ, तुझ्या झाडाला फुल आले. राधिका, फुल आले. राधिका,
अगं ए राधिका, त्या फुलाला बघण्यासाठी कोणीच नाही. अख्खा गाव सुन्न पडलं होतं आणि पाठीमागून मला हाक आली, अरे हे बबल्या, अरे तुझी राधिका त्या नदीच्या किनाऱ्याजवळ आहे रे. त्या नदीच्या किनाऱ्याजवळ तिथं काय करते? मैं धावत धावत गेलो. त्या नदीच्या किनाऱ्याजवळ लोकांची गर्दी होती, आभाळ पण शांत होत, नदी पण शांत होती. आणि मी लोकांच्या गर्दीतून पुढं जाऊ लागलो. तिथं माझी राधिका शांत निजलेली होती. कपड्यावरती भलं मोठं लाल कुंकू होतं. पांढरं शुभ्र कपडा डोळ्यांना वेदना देत होत्या. हस्तव्यस्त पडलेली फुलं होती. बंद असलेले डोळे लय भयान वाटत होते. सुंदर दिसणारी राधिका आज गाळ झोपली होती. मैं कसून रडू लागला आणि म्हटलं, ए राधिका, अगं बघ मैं बबलू, बघ राधिका, मैं बबलू, अगं उठ की. ए राधिका बघ, त्या झाडाला फूल आले ग. राधिका बघ ना, तुझ्या झाडाला फूल आले ग. राधिका उठ की. ती उठलीच नाही. तिनं लावलेलं त्या झाडापाशी गेलो आणि त्या कुंडीला हॅसी मिठी मारली. जसं तू पावसाच्या पाण्यानं भिजली होती ना, तसंच माझ्या आसमानी तो फूल भिजलं होतं. आणि खालच्याच बाजूला एक छोटीशी चिठ्ठी होती. जसं तुझ्यासोबत पत्र होतं ना, तसंच पत्र माझ्यासाठी होतं. आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, बबलू तू कसा आहेस? आपलं भेटाचं राहूनच गेलं. ए बबलू, मी तुझ्या सोबतच आहे रे, मस्त आनंदित. ए बबलू, बघशील माझ्या झाडाला फुली ना, त्यामध्ये मी दिसेल. ए बबलू, तू माझ्या झाडाची तू काळजी घेशील का रे? नक्की घेणार. आणि त्याच रात्री मी त्या फुलाला घेऊन नदीच्या किनाऱ्याजवळ गेलो, जिथं माझी राधिका मंद चंद्र प्रकाशात निजलेली होती. कुंडीतून माती मिसळून त्या फुलाची तिला भेट दिली आणि जे जुडाची लाट आली आणि त्या फुलाला वाहून घेऊन गेली. तो बघ कसं चाललं रे फूल, बघ कसं चाललं रे फूल. माझ्या राधिकाला मायपासून दूर नेते. त्या नदीच्या किनाऱ्यावरचे दगड घेतले आणि जे फेकून मारले. माझ्या राधिकाला मायपासून दूर नेतच. गोष्ट सांगता रात्र लई झाली र. एक कोमल, आपल्याला झोप आला पाहिजे. एक कोमल, उद्या मी तुला आपलं गाव दाखवतो. चल ये माझ्यापाशी ये. झोप. मायला या खड्डा रस्त्यावरून सायकल चालवायलाही जमत नाही कोमल.
उन्हाच्या कडकडाला लई वाढलाय आणि सकाळपासून तुला गाव दाखव माय पण दमलोय. तुझं बरं आहे, पिंज्यामध्ये बसून अख्खा गावाचं दर्शन घेतली. पण तुझ्यामुळे ना आज मला पण फिरायला मिळालंय. तसं ना सिनेमाच्या पोस्टर लावून ना माय पण तासून राहिलं. तशी माझी रोजी जाणार किती, थोडीशी. त्या रस्त्यावरून ना मी आणि राधिका रोज शाळेत जायचो. आणि ते बघ डोंगर, त्या डोंगरापासून आपण लई लांब आहे. तुला माहित आहे, त्या डोंगरावर गेल्यावर ना जोराने हाका मारला की आपलाच आवाज आपल्याला ऐकू येतो. का ग, तुला खोटं वाटते? आता नीट ऐक. आता बघ मी त्या डोंगराला कसं हाका मारतो. ए कोमल, आलं ना आवाज, आलं ना? असं आनंदानं फक्त तुला या गावातच मिळेल, बाकी कुठे नाही. नाही तर शहरामध्ये गाडीच्या पोपो पिपी आवाज, बाकी दुसरं काहीच मिळत नाही. लई उशीर होत आहे. आता राहिली फक्त एक शेवटची जागा. चल 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 चल. बघ आलं मी आपल्या नेहमीच्या जागेवर. बस असं. काय मस्त जागा आहे ना. कसं आहे कोमल, दिवस जसे जसे बदलत गेले ना, दिवसाबरोबर परिस्थितीही बदलत गेली आणि आपलीच माणसं आपल्यापासून दूर निघत गेली. पण जागा जागा जशीच्या तशी ही नाही बदलली आणि बदलणार पण नाही. जिथं तू बसली आहेस ना तिथं राधिका बसायची. शाळा सुटली की आम्ही दोघे या झाडाखाली येऊन मस्त खेळायचो. आजही तिच्या खडबडून हसण्याचा आवाज माझा कानामध्ये घुसतो. असं वाटते ती आजही इथंच आहे. का ग, ऐकून राहिली की नाही तू? लक्ष आहे ना तुझं? तुला हे समज खोटं वाटते? विश्वासच नाही करा तुला माझ्यावर. ए बघ, तुला मी जकुराची टोपी, माड, पुस्तक, मी काढलेले चित्र आणि डोंगराला हात पण मारून दाखवली. सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या की नाही? एक गोष्ट लपवली माहिती यापासनं, कारण की मला वचन मिळालेलं होतं ही गोष्ट फक्त आपल्यापर्यंतच ठेवायची, बाकी कोणाला ना काही सांगायचे नाही. म्हणून मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली. आठव काल रात्री मी तुला एक गोष्ट सांगितली होती. काही दिवसानंतर राधिका शाळेमध्ये आलीच नाही. मी तिची वाट बघत होतो. शाळेकरता मी तिच्या घरी गेलो. समज खोटं होतं. दररोज प्रमाणे आम्ही शाळेत गेलो. शाळेची घंटा वाजली. सगळी मुलं पटांगणात खेळायला गेली. तेवढ्यात शाळेच्या चपरासी आला आणि राधिकाला जवळ जाऊन म्हणाला की
की तुला गुरुजीने बोलवलं आहे असं म्हणून तिला घेऊन गेला. मधली सुट्टी संपली, सगळी मुलं वर्गात गेली, पण राधिका वर्गामध्ये आलीच नाही. सूर्य डुबाला आलं होतं, सगळी मुलं घराकडे निघाली, पण राधिका कुठेच नाही. मला माहित आहे कोमल, राधिका मला न सांगता ती कधीच घराकडे जात नाही. मायनं पूर्ण समजा शाळा शोधून काढली, पण राधिका कुठंच दिसली नाही. कुठंच दिसली नाही. समजा शाळेमध्ये मी एकटा होतो आणि एक हळूच आवाज आला पाठीमागून, त्या लांब खोलीतून, त्या पडक्या खोलीतून. खोलीच्या अर्धवट दरवाजा उघडलेला होता. हळूच दरवाजा उघडला, अंधारा खोलीमध्ये भिंतीला टेकलेली राधिका दिसली. माझे डोळे बंद केले. तिची ही अवस्था मला बघून झाली नाही. तिच्या शरीरावरती एकही कापड नव्हतं, पाय रक्ताने भरलेलं होतं. अंगावरचं कापड काढलं आणि तिचा कमरीला बांधलं आणि ती मला बघून जोर जोराने ओरडायला लागली, ए राधिका, अगं बघ ना, मैं बबलू, मी आहे. नजर न चुकवता तिला पाठीवर घेतलं आणि शेताकडे धावत धावत घराकडे निघालो. अंधार असल्यामुळे राधिकाने आणि मला लोकांनी बघितलं नाही. घराजवळ जाऊन राधिकाच्या मायला हाक मारली, ए राधिकाची माय, अगं बघ राधिकाला काय झालं. ती बोलून पण नाही राहिली. अगं बघ काय झालं. हे समजा ना त्या चपरासीने केलं. मधल्या सुट्टीमध्ये म्हणाला की गुरुजीने तुला बोलवलं हाय असं म्हणून तिला घेऊन गेला राधिकाची माय. मी एकटाच बडबड करत राहिलो. राधिकाच्या मायनं राधिकाला साडीमध्ये गुंडून आपल्या खुशीत घेतलं आणि फुसफुसाळून जोर जोराने रडायला लागली. कसं आहे ना कोमल, शेवटी मायच असतं. माझ्या सांगण्याच्या अगोदर तिला सगळ्या गोष्टी माहीत पडल्या. तिने मला आपलं जवळ घेतलं आणि म्हणाले, दे मला वचन दे, दे मला वचन दे. हे सगळ्या गोष्टी ना तू यानं मायामध्ये राहणार. बाकी कोणाला सांगायचं नाही, बाकी कोणाला सांगायचं नाही. आणि कोणी विचारलं तर सांगायचं, राधिका शाळेमध्ये आलीच नाही, शाळेमध्ये आलीच नाही असंच सांगायचं. पण राधिकाचे काय, तिच्यासाठी एक दिवस काढणं कठीण होतं. एक दिवस ना खायची ना कोणासोबत बोलायची. आणि तिच्या जवळ गेल्यावर जोडाने ओढायची आणि रडायला लागायची. कुंडीत लागलेल्या झाडाला एकटक बघायची. एका दिवशी झाडाला फुल आलं, राधिकाने तिथं आपला जीव दिला. त्या दिवशी अगर राधिकाला एकटं नाही सोडलं असतं ना तर हे सगळं झालंच नसतं कोमल. हे सगळं झालंच नसतं. हे सगळं झालंच नसतं कोमल.
पण आता ना मला लई बरं वाटतंय. ज्या साकड्यांच्या बेड्या माझ्या आयुष्यात बांधल्या गेल्या होत्या आता तुझ्यासोबत बोलून मोकळ्या झाल्या. आता वाटते जगावं, नाही काय तर आतासाठी तरी जगावं. आणि हे येणं फक्त तुझ्याचमुळे. एक कोमल, दे मला वचन दे, माझ्या हातात हात घेऊन तू मला साथ देशील. बरं. On the first day of Christmas, my true love gave to me a partridge in a pear tree. On the second day of Christmas, my true love gave to me 2 turtle doves and a partridge in a pear tree. On the third day of Christmas, my true love gave to me 3 French hens, 2 turtle doves, and a partridge in a pear tree. On the fourth day of Christmas, my true love gave to me 4 calling birds, 3 French hens, 2 turtle doves, and a partridge in a pear tree.
Ha ha ha!